नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. भोकरदन शहरात दुचाकी व दुचाकीचे सुट्टे भाग चोरीचा मोठ्या प्रमाणात घटनेत वाढ. भोकरदन शहरात पोलिसांचा धाक संपल्यासारखी स्थिती, गुन्हेगारीचे डोके वर. भोकरदन येथील दुचाकीही कुलूपबंद करण्याची वेळ. भोकरदन शहरासह परिसरात दुचाकी आणि दुचाकीचे सुट्टे भाग चोरीच्या सत्राने हाहाकार माजवलेला आहे. जीवाची आणि मालमत्तेची धास्ती सर्वत्र पसरलेली आहे. अशा परिस्थितीत पोलीस यंत्रणा अकार्यक्षम आणि हतबल झालेली दिसत आहे. सदर रक्षणालय खलनिग्रहणालय हे ब्रीदवाक्य फक्त शोभेचे होऊन राहिले आहे. जनतेची अपेक्षा खूप साध्या आहेत. कुटुंबाची सुरक्षितता आणि निर्धास्त झोप. त्यासाठी आपल्यातलीच एक व्यक्ती जनता निवडते. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा, माहिती, प्रशिक्षण इत्यादी सर्व काही पुरवून पोलीस नावाचे एक सक्षम यंत्रणा तयार होते. या यंत्रणेकडून जनता अपेक्षा करते की जेव्हा आम्ही हतबल होऊ, जेव्हा आम्ही त्रासात असू, तेव्हा आमच्या हाकेला ओ देण्यासाठी सुसज्ज यंत्रणा हजर राहावी. परंतु भोकरदन येथे ते होताना दिसत नाही आहे. भोकरदन शहरात दुचाकी आणि दुचाकीचे सुट्टे भाग चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरीला गाड्यांचे पार्ट्स काढून विक्री केली जात आहे. भोकरदन शहरामध्ये टू व्हीलरचे प्रत्येक पार्ट वेगवेगळे करून विकले जात आहे. चेसिस व इंजन नंबर घासून बेकायदा सर्रास विक्री होत असून यावर अद्यापही कारवाई करण्यास पोलीस स्टेशनला गेला 2 वर्षापासून का वेळ भेटला नाही, कुठे पाणी मुरतंय याची सखोल चौकशी आता पोलीस अधीक्षकांनी करण्याची वेळ आलेली आहे. येस मराठीसाठी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.